श्री स्वामी समर्थ. दत्त नवरात्रानिमित्त सुरू असलेल्या आपल्या 10 दिवसीय मालिकेमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत. आजचा आपला भाग आहे दत्त नवरात्र म्हणजे काय. दत्त नवरात्र म्हणजे दत्तगुरूंची आराधना करण्याचे पवित्र 9 दिवसांचे पर्व. जसे देवीसाठी शारदीय आणि चैत्र नवरात्र असते, तसेच दत्तगुरूंसाठी हे विशेष 9 दिवस मानले जातात. या काळात दत्तगुरूंची उपासना, जप, व्रत, पारायण यांना अत्यंत शुभ मानले जाते. दत्तात्रेय हे त्रिदेवांचे प्रतीक आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणून या दिवसात आध्यात्मिक शक्ती अत्यंत सक्रिय असल्याचे मानले जाते. दत्त नवरात्र कधी आणि का साजरे करतात? तर दत्त नवरात्र हे साधारणपणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते. या महिन्यात वातावरणामध्ये सात्विकता अधिक असल्याचे शास्त्र सांगते. दत्तात्रेयांनी या काळामध्ये साधना केली, 24 गुरूंच्या शिकवणी अनुभवल्या आणि त्यांचे तत्वज्ञान व्यापक केले, असे पुराणामध्ये वर्णन आहे. या 9 दिवसांचे महत्त्व काय? तर प्रत्येक दिवस दत्तात्रेयांच्या एका गुणाचे प्रतिनिधित्व करतो. मन, वाणी, बुद्धी आणि शुद्धी करण्याचा काळ आहे. त्यामुळे दत्तगुरूंचा अनुग्रह लवकर मिळतो असे मानले जाते. दत्तात्रेयांचे स्वरूप आणि नवरात्राशी नाते काय बरं असावे? दत्तात्रेयांचे स्वरूप म्हणजे 3 देवांचं एकत्रित तेज. ते 6 हातांनी 4 श्वानांसह आणि एका गायीसोबत दाखवले जातात. या प्रतिमेचा अर्थ काय? तर 4 श्वान म्हणजे वेदांचे 4 भाग: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. गाय म्हणजे पृथ्वी आणि त्रिशूळ, शंख, कमंडलू म्हणजे अनुक्रमे निर्माण, पालन आणि संहार. दत्तगुरूंच्या या त्रिगुणात्मक शक्ती दत्त नवरात्रामध्ये अधिक सक्रिय असतात आणि त्यामुळे भक्ती देखील वेगाने फल देते. या काळामध्ये नियम आणि आचार कसे असावेत? या काळात साधेपणा आणि सात्विकता जपणे महत्त्वाचे आहे. मग त्यासाठी काय करावं? तर दररोज स्नान, स्वच्छ कपडे, दत्तात्रेयाचा मंत्राचा जप, गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण, शक्य असल्यास औदुंबराला प्रदक्षिणा, दत्त आरती, स्तोत्र आणि नामस्मरण करावे. काय टाळावे? तर तिखट, उग्र, मांसाहार, राग, वाद, अपशब्द, नकारात्मक विचार आणि निंदानालस्ती या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात. या 9 दिवसांमध्ये काय विशेष साधना करावी? तर ओम द्राम दत्तात्रेय नमः हा रोज 108 वेळा मंत्रजाप करावा. गुरुचरित्राचे पारायण करावे. दत्तबावनी, दत्तस्तोत्र इत्यादींचे पठण करावे. ही साधना मन अधिक निरोगी करते आणि मानसिक चिंता कमी करते. यामुळे होतं काय? तर मनातील अस्थिरता कमी होते, श्रद्धा दृढ होते आणि दत्तगुरूंची कृपा मिळते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. यामुळे अडथळे दूर होतात, जीवनामध्ये स्पष्टता येते आणि निर्णय क्षमता वाढते. दत्त नवरात्राचे हे 9 दिवस म्हणजे दत्त जयंतीकडे नेणारा आध्यात्मिक प्रवास आहे. शास्त्रांनुसार जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचे तत्व पृथ्वीवर अधिक प्रभावी होते. त्यासाठी भक्त हे 9 दिवस स्वतःची मानसिक आध्यात्मिक तयारी करतात. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा दत्त नवरात्र निमित्ताचा भाग? कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलला अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा.
आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या भागात.